वर्ल्ड कप 2026च्या स्पर्धेतली फायनलची मॅच. सगळ्या ऑडियन्सच्या अपेक्षा संजूच्या बॅटिंगकडे लागलेल्या आणि याच संधीचं काल त्यानं सोनं केलं हे आपण पाहिलंच. डोक्यावर बर्फ ठेवून गडी जो मैदानात उतरला त्यानंतर त्याची गाडी सुसाट सुटली. कालच्या मॅच मधली त्याची कामगिरी पाहून सगळ्यांच्या नजरेत संजू हिरो बनला. मंडळी, त्याआधी तुम्हाला एका इंटरव्ह्यू मधली गोष्ट सांगतो. सूर्याला एका पत्रकारानं विचारलं होतं, संजूला तुम्ही संघात का घेत नाही? त्यावर त्यानं पत्रकारांना उत्तर दिलं की संजूला कोणाच्या जागी खेळू, अभिषेकच्या की ईशानच्या? आणि त्यावर तो ज्या पद्धतीने हसला त्यावरूनच कळून आलं की टीम मॅनेजमेंटमध्ये काहीतरी शिस्त आहे. त्यानंतर कट टू वेस्ट इंडिज सोबतची मॅच. संजू धडाकेबाज खेळी करून मॅच जिंकून देतो आणि त्याच्यासमोर सूर्या टोपी काढून मान खाली करून त्याला सॉल्यूट देतो. मंडळी, हा सॉल्यूट म्हणजे हा संजूचा आदर आहे. हा सॉल्यूट म्हणजे त्याच्या कमबॅकची ताकद आणि हा सॉल्यूट म्हणजे त्यानं संघात केलेली त्याची स्वतंत्र जागा. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये संजूला संघात स्थान का मिळत नव्हतं, त्याच्यासोबत काय शाळा होत होती, टीम मॅनेजमेंट त्याला संघात येण्यापासून का रोखत होती, ही प्रश्न अशीच अनुत्तरित राहिली. 2026च्या या संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेत संजू सोबत अशा काय गोष्टी घडल्या आणि ज्याची उत्तरं संजूने त्याच्या बॅटिंग स्टाईलनं कशी दिली, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. 2026चा T20 वर्ल्ड कप या स्पर्धेतली एक सगळ्यात जास्त चर्चेतली गोष्ट ती म्हणजे संजूचा परत आलेला फॉर्म आणि त्यासोबत भारतीय क्रिकेटमधील एका दुर्लक्षित हिऱ्याचा म्हणजेच संजू सॅमसनचा पुनर्जन्म. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर जेव्हा विजयाची आतिषबाजी होत होती तेव्हा जगानं एका नव्या हिरोला कडक सल्यूट ठोकला होता. पण या यशाच्या झगमगाटामागं अपमानाचे घाव, संघ निवडीचं किचकट राजकारण आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी दिलेली एक मोठी झुंज होती. म्हणजे या गोष्टीची सुरुवात विजयाने नाही तर उपेक्षेने झाली होती. वर्ल्ड कपसाठी जेव्हा भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा संजूचं संघात नाव असूनही तो प्लेइंग 11चा भाग नव्हता. त्यावेळेस त्याला बेंचवरच बसवून ठेवण्यात आलं होतं. या वर्ल्ड कप स्पर्धेआधी संजूचा न्यूझीलंड दौरा झाला होता. त्यात त्यानं 10, 6, 0, 24, 6 अशा धावा केल्या होत्या. याच खराब फॉर्म मधल्या धावांचं भांडवल करून टीम मॅनेजमेंट आणि निवड समितीमधील काही बड्या माणसांनी त्याला बाकावर बसण्याचं पूर्ण नियोजन केलं होतं. संघाच्या निवड समितीमध्ये संजूच्या खेळीवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जायचे. अभिषेक शर्मा की तिलक वर्मा या चर्चेत संजूचं नाव कुठेतरी हरवून गेलं होतं. कॅप्टन सूर्यकुमार यादवला जेव्हा एका पत्रकार परिषदेत संजूच्या स्थानाबद्दल विचारलं गेलं तेव्हा त्यानं चेष्टेवारी तो प्रश्न उडवून लावला होता, ज्यामुळं संजूच्या चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं गेलं होतं. संघात डाव्या उजव्या बॅटिंग स्टाईलचं गणित जुळवण्याच्या नावाखाली संजूला पहिल्या काही मॅच मध्ये पाणी पाजण्याचं काम करावं लागलं. त्यातूनच तो घाव झेलत शिकू लागला. त्यानंतर त्याचं गुड लक त्याच्या पाठीशी आलं. अमेरिकेविरुद्ध आणि पाकिस्तान विरुद्ध भारताची ओपनिंग जोडी सपशेल अपयशी ठरली. त्यावेळेस भारतीय संघाचा सगळा डाव पत्त्यांसारखा खाली कोसळत होता. त्यातच अभिषेक शर्माला झालेल्या पोटाच्या इन्फेक्शनमुळे संजूला झिम्बाब्वे विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली आणि तीच संधी त्यानं साधली. तिथं त्यानं 15 चेंडूमध्ये 24 धावांची एक छोटी पण आक्रमक खेळी केली, ज्यानं कोच गौतम गंभीरचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर गंभीरनं निवड समितीच्या विरोधात जाऊन संजूला ओपनिंगला खेळवायचा हट्ट धरला. त्यासोबतच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर एका ट्विटमध्ये म्हणाला, संजूचं संघात येणं हे साधं नव्हतं, तर गंभीरनं सगळ्यांशी लढून घेतलेला तो एक धाडसी निर्णय होता. याच निर्णयामुळे संजू सॅमसन मॅच मध्ये आपल्याला ओपनिंग करताना दिसू लागला. त्यानंतर खरा थरार सुरू झाला तो सुपर 8च्या सामन्यात. वेस्ट इंडिज विरुद्धचा तो सामना भारतासाठी टर्निंग पॉईंटचा होता. त्या मॅच मध्ये भारताचं सेमीफायनलचं तिकीट फिक्स होणार होतं. आपल्यासमोर ईडन गार्डन्सवर जेव्हा 196 धावांचा डोंगर समोर होता तेव्हा संजू सॅमसन एका वेगळ्याच अवतारात मैदानात उतरला होता. त्यानं 50 चेंडूत नाबाद 97 धावांची ऐतिहासिक खेळी केली. 12 चौकार आणि 4 उत्तम षटकार मारत त्यानं कॅरेबियन गोलंदाजांची अक्षरशः कत्तल केली. विजयी रन काढल्यानंतर त्यानं आपलं हेल्मेट जमिनीवर टाकलं आणि त्यानंतर त्यानं केलेलं भावनिक सेलिब्रेशन आजही चाहत्यांच्या डोळ्यासमोर आहे. त्या एका खेळीनं संजूनं टीकाकारांची तोंड तर बंद केलीच, पण टीम मॅनेजमेंटला हे देखील दाखवून दिलं की राजकारण हे बॅटच्या जोरावर संपवता येतं. त्यानंतरच्या सामन्यांमध्ये संजूचं हे वारं काही थांबलंच नाही. सेमीफायनलमध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्ध वानखेडेच्या मैदानावर त्यानं 42 चेंडूत 89 धावा कुठल्या, यामध्ये 7 सिक्सेसचा समावेश होता आणि त्याचा स्ट्राईक रेट 211.90 वर पोहोचला होता. या सामन्यात त्यानं 2014 मध्ये केलेल्या विराटच्या रेकॉर्डची बरोबरी केली. त्यानंतर संजूनं संघात आपलं ओपनिंगचं स्थान पक्क आणि भक्कम केलं होतं. संजू आता फक्त एक खेळाडू राहिला नव्हता, तर तो भारतीय बॅटिंगचा बॅकबोन बनला होता. न्यूझीलंड विरुद्धच्या फायनल मॅच मध्ये देखील त्यानं पुन्हा एकदा 46 चेंडूमध्ये 89 धावांची जबरदस्त खेळी करून सगळ्या टीम मॅनेजमेंटचं लक्ष वेधून घेतलं. या मॅच मध्ये त्याने केलेला स्कोर हा वर्ल्ड कप मधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा रेकॉर्ड म्हणून स्वतःच्या नावावर करून घेतला. त्याने एकूण 5 सामन्यात 321 धावा, 80.25च्या सरासरीनं आणि तब्बल 199.38चा स्ट्राईक रेटने केल्या.
ही आकडेवारी सांगते की संजू सॅमसननं कशा प्रकारे या स्पर्धेवर आपलं नाव कोरलंय. स्पर्धेच्या सुरुवातीला ज्याला रिप्लेसमेंट म्हणून पाहिलं जात होतं तोच खेळाडू शेवटी प्लेअर ऑफ टुर्नामेंट ठरला. संजूनं सगळ्यांना दाखवून दिलं की जर तुमच्याकडे जिद्द असेल आणि पाठीशी गौतम गंभीर सारखा खंबीर मार्गदर्शक असेल तर जगातलं कोणतंही राजकारण तुम्हाला रोखू शकत नाही. न्यूझीलंड विरुद्धच्या त्या कठीण सिरीज नंतर मानसिकरित्या तुटलेला संजू या स्पर्धेत वर्ल्ड कपचा हिरो म्हणून बाहेर पडला. मंडळी, फक्त एका क्रिकेटपटूची यशोगाथा नाहीये, तर ती अन्यायाविरुद्ध बॅटनं दिलेल्या एका चोख उत्तराची गोष्ट आहे. संजू सॅमसननं 2026 मध्ये जे केलं ते कायम सगळ्यांच्या आठवणीत राहणार आहे. एका बेंचवर प्रामाणिकपणे संधीची वाट बघत बसलेला खेळाडू आणि संधी मिळताच त्यानं दाखवून दिलेलं उत्तर हे कायमच आपल्या सगळ्यांच्या मोटिवेशनचा भाग असेल. बाकी मागच्या 10 वर्षात खेळत रखडत त्याची सुरू असलेली ही गाडी या वर्ल्ड कपच्या निमित्तानं सुसाट धावायला लागली. त्या वर्ल्ड कपच्या राजकारणातून त्याच्यावर झालेल्या घावातून संजू मात्र सगळ्यांच्या वरचढ हिरो ठरलेला आहे, हे मात्र नक्की. बाकी मंडळी, संजूच्या या वर्ल्ड कप मधल्या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं? संजूला येणाऱ्या पुढच्या कोणत्याही सिरीजमध्ये खेळवतील का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.